मुंबई लोकल संदर्भातलीच पुढची महत्त्वाची अपडेट म्हणजे वडाळा सीएसएमटी लोकल सेवा आता ठप्प झाली आहे। मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका बसलाय। ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतूक कोलमडली आहे। आपण ही दृश्य पाहू शकतोय। रेल्वे ट्रॅकवर पावसाचं पाणी साचलंय। या संदर्भातली अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्या सोबत जोडले गेलेत। सध्या वडाळा सीएसएमटी लोकल सेवा ठप्प झाली आहे, तिकडची काय अधिक माहिती आहे? आपण पाहू शकतोय वडाळा सीएसएमटी लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे। काल रात्रीपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस पडतोय आणि त्याचाच परिणाम म्हणून मुंबईची तुंबई झालेली आहे। चाकरमान्यांना याचा त्रास सहन करावा लागतोय कारण रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे। काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर देखील त्याचा परिणाम झालाय। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्या सोबत जोडले गेलेत। गणेश, अधिकची काय माहिती द्याल? सध्या तिथे वडाळ्यात काय परिस्थिती आहे? नक्कीच मध्य आणि हर्बल रेल्वे स्थानकांच्या अनेक प्लॅटफॉर्मवर आहे ते पाणी जमा झालेलं आहे आणि पाणी जमा झाल्यामुळे रेल्वे आहे ती ठप्प झालेली पाहायला मिळते। कारण की गेल्या अर्ध्या ते पाऊण तासापासून मस्जिद बंदर या स्थानकांवर रेल्वे ठप्प झालेले आहे। तर दुसरीकडे भायखळा आणि वडाळा या स्थानकावर देखील आहे ते पाणी जमा झालेलं ट्रॅकवर पाहायला मिळतंय। त्यामुळे ट्रॅक पुढचे दिसून येत नसल्यामुळे रेल्वे एका जागेवर ठप्प झालेली आहे। त्यामुळे अर्धा ते पाऊण तासापासून ही रेल्वे एका जागेवर ठप्प असल्यामुळे नागरिकांची देखील आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होताना पाहायला मिळते। कारण की आज सोमवारचाच आठवड्यातला पहिला दिवस होता आणि आठवड्यातल्या पहिल्याच दिवशी आहे ते लेटमार्क लागलेलं सध्या पाहायला मिळते। कारण की सकाळी कामाला निघालेली ही सर्व लोक आहेत ती सगळे अडकून पडलेली पाहायला मिळतात। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।